हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजणी? आज मी तुम्हाला खूप विशेष आणि वेगळ्या अशा ठिकाणी घेऊन येणार आहे. आणि ते म्हणजे आपण आज आलो आहोत भेट द्वारका येथे. आणि भेट द्वारकेमध्ये असलेल्या सोन्याची द्वारका आज आपण इथे पाहणार आहोत. कृष्णाच्या मेन मंदिरापासून 50 ते 60 मीटरच्या दुरीच्या अंतरावर तुम्हाला ही सोन्याची द्वारका पाहायला मिळणार आहे. सोन्याची द्वारका पावनधाम या नावाने हे मंदिर ओळखले जाते, जे की खूप भव्य आणि सुंदर असे आहे. मेन दरवाजाच्या आत आल्यावर तुम्हाला दिसत असेल पूर्ण खरोखर सोन्याची असल्यासारखी आपल्याला ही भासते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या जर्नीला. तुम्हाला इथे तिकीट लागणार आहे. 40 रुपीज पर पर्सन असं तुम्हाला इथे तिकीट लागणार आहे. आणि सोबतच आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सारे सरप्राइजेस मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही माझ्यासोबत नक्की राहा. पूर्वीच्या काळी भेट द्वारकेला यायला तुम्हाला नावेने यावं लागायचं, पण सध्या मोदीजींनी आपल्यासाठी खूप मोठा असा ब्रिज बनविला आहे. त्यामुळे तुम्ही खूप कमी वेळेमध्ये भेट द्वारकेला येऊ शकणार आहात. असे म्हटले जाते श्रीकृष्णाने सोन्याची द्वारका बनवली होती आणि या सोन्याच्या द्वारकेचं प्रतिबिंब आपल्याला इथे या पावनधाममध्ये पाहायला मिळते. या मंदिराची अशी विशेषता आहे ना, की इथे आपल्याला श्रीकृष्णाच्या जीवनातील लहानपणापासूनच्या श्रीकृष्णाच्या सर्व लीला आपल्याला इथे चित्ररूपात पाहायला मिळणार आहे आणि त्याचे आपल्याला दर्शन होणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या या चित्ररूपी कृष्णाच्या अवतार कथेला. जसं आपण पुढे पुढे जात राहणार आहोत, आपल्या कृष्ण जन्मापासूनच्या अनेक अशा घटना तुम्हाला वेगवेगळ्या मूर्तींच्या रूपामध्ये इथे पाहायला मिळणार आहेत. श्रीकृष्णाचे खूप सारे अवतार तुम्हाला इथे चित्रांच्या माध्यमातून आणि स्टोरीच्या माध्यमातून, स्टॅच्यूच्या माध्यमातून तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. तुम्हाला त्याचे दर्शन करता येणार आहे. मंदिराची सुरुवात ही श्री गणेशापासून होते. जसजसं आपण पुढे जाणार आहोत, श्रीकृष्णाच्या जीवनाच्या संबंधीच्या सर्व लीला आपल्याला या झाकीच्या माध्यमातून कळणार आहेत. श्रीकृष्णाच्या जन्मापासून त्यांच्या बाललीलापर्यंत आणि तरुण वयापर्यंतचे त्यांनी जे वेगवेगळे अवतार घेतले, जे आतापर्यंत आपण टी व्हीच्या माध्यमातून किंवा स्टोरीच्या माध्यमातून पुस्तकातून आपण जे वाचलेलं आहे, ते आपल्याला सर्व इथे चित्ररूपात दिसणार आहे. आणि ही एक वेगळ्या प्रकारची गंमत असणार आहे. जेव्हा हे मंदिर बांधण्याचं उद्दिष्ट काय आहे हे आम्ही त्यांना विचारलं, त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की आपली जी येणारी पिढी आहे, आपले जे लहान मुलं, सध्या आपले लहान मुलं आहेत, त्यांना भविष्य काळामध्ये त्यांना समजायला पाहिजे की श्रीकृष्ण कोण होते, त्यांनी आपल्यासाठी काय केलं, त्यांच्या लीलात कोणकोणत्या आहेत, त्यांनी कोणकोणते अवतार घेतले, ही सगळं हिंदू संस्कृतीचे दर्शन आपल्या येणाऱ्या पिढीला व्हायला पाहिजे. हा एकच मूळ उद्देश आहे त्यांचं हे मंदिर बांधण्यामागे. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल, जेव्हा पण भविष्यामध्ये तुम्ही कधी पण द्वारका किंवा भेट द्वारकेला याल, तेव्हा या सोन्याच्या द्वारकेला तुम्ही नक्कीच भेट द्या. तुम्ही स्वतः पण या आणि तुमच्या मुलांना पण नक्कीच घेऊन या. चला तर मग तुम्ही माझ्यासोबतच राहा. आपण ही झाकी पाहणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला कृष्णाचे वेगवेगळे अवतार दिसणार आहेत. त्यांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या कथा आपल्याला चित्ररूपात दिसणार आहेत. श्रीकृष्णाच्या या सर्व बाललीला आणि त्यांचे वेगवेगळे अवतार, त्यांच्या सुंदर कोरीव मूर्त्या, हे सगळं पाहून तुमचे पतची कंपनी पण नक्कीच जाम खुश होणार आहे, मला नक्की माहिती आहे. कारण भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावर, त्यांच्या लीलांचे पूर्ण दर्शन त्या भक्तांना इथे पाहायला मिळते, जे यापूर्वी त्यांनी कधीही पाहिलेलं नसेल. श्रीकृष्णांच्या जन्मापासून तर त्यांच्या बाल्यावस्थामध्ये त्यांनी काय काय केलं, कशाप्रकारे माखन चोरी केली, कशाप्रकारे त्यांनी वेगवेगळ्या राक्षसांचा उद्धार केला, राक्षस त्यांना कसे शरण आले, या सगळ्या स्टोरीज आपल्याला इथे पाहायला मिळणार आहेत. श्रीकृष्णाप्रमाणेच श्री विष्णूचे सुद्धा जे कोणते अवतार आहेत ते पूर्ण अवतार आपल्याला या झाकीच्या माध्यमातून भव्य आणि सुंदर अशामध्ये आपल्याला त्याचे दर्शन होणार आहे. दाखविल्याप्रमाणे श्री विष्णूचे जेवढे 24 अवतार आहेत, त्या सर्व अवतारांचं आपण इथे दर्शन घेत आहोत.
ज्याप्रमाणे आहे ना त्यांनी मंदिराला बनवलेलं आहे, त्याचप्रमाणे त्यांनी या मंदिराला सजविले सुद्धा आहे. तुम्ही आतून पाहू शकता. हे जे पावनधाम आहे, आपल्याला सोन्याच्या द्वारकेप्रमाणेच आकर्षक दिसते आहे. म्हणूनच मी तुम्हाला सजेस्ट करेल, जेव्हा पण तुम्ही भेट द्वारकेला याल, तेव्हा या सोन्याच्या द्वारकेला नक्कीच भेट द्यायला या. ज्यामध्ये तुम्हाला श्री विष्णूंसोबतच श्रीकृष्णांचे सुद्धा सर्व अवतारांचे दर्शन आणि झाकी पाहायला मिळणार. चला पाहत-पाहत पुढे जाऊया. तुम्ही पाहू शकता, पूर्ण सोन्याचं मंदिर हे बनलेलं आहे, जे खूपच भव्य, दिव्य आणि अतिशय सुंदर असं आहे. अशाच प्रकारे आपण सर्व मूर्तींना भेट देणार आहोत, त्याचं दर्शन घेणार आहोत. तुम्हाला दिसते अतिशय सुबक आणि कोरीव अशा या सर्व मूर्त्या आहेत. जे कोणी भक्तगण भेट द्वारकेला येतात, ते या सोन्याच्या द्वारकेला नक्कीच भेट देतात. फ्रेंड्स, मला आशा नाही तर खात्री आहे की आजच्या श्रीकृष्णाचे वेगवेगळे अवतार आणि त्यांच्या कोरीव सुबक मूर्त्या या तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. सोबतच आपल्याला इथे राधाकृष्णांचे, अनेक ऋषीमुनींचे, बाळकृष्णांचे अशा वेगवेगळ्या मूर्त्यांचे चित्ररूपात दर्शन होणार आहे. झाकीमध्ये तुम्हाला दिसते आहे श्रीकृष्णाने केलेले वेगवेगळे अवतार, त्यांच्या लीला, कोणकोणत्या राक्षसांना त्यांनी शरण यायला लावले, कोणासोबत त्यांचे युद्ध झाले, या सर्व हिस्ट्री, या सर्व स्टोरीज आपल्याला इथे स्टॅच्यूच्या माध्यमातून पाहायला मिळते. श्रीकृष्णांच्या लीलांचा आणि त्यांच्या अवतारांची खूप डिटेलमध्ये आपल्याला इथे इन्फॉर्मेशन मिळणार आहे. आणि हे सर्व यांनी चित्ररूपामध्ये, मूर्तीच्या रूपांमध्ये दिल्यामुळे ते आपल्याला समजण्यासाठी पण खूप सोपं झालंय. मला पूर्ण खात्री आहे तुम्हाला आणि सोबतच तुमच्या लहान मुलांना सुद्धा हे सर्व फार आवडणार आहे. इथे आपल्याला दिसते मीराबाई लहान असलेल्या कृष्णाला आपलं भजन म्हणून दाखवते आहे आणि लहान आणि बाळकृष्ण सुद्धा त्यामध्ये एकदम मग्न होऊन ते ऐकतात आहे. त्याचप्रमाणे प्राचीन काळातले जे कोणी संत होऊन गेले, गुरु होऊन गेले, त्यांचे सुद्धा आपल्याला इथे दर्शन करायला मिळणार आहे. आणि हे जे ऋषी आहेत, हे आचार्य जे यामध्ये दाखवलेले आहे, या सर्वांचे श्रीकृष्णाच्या जीवनासोबत एक गूढ असे जोडलेले नाते आहे. श्रीकृष्णाच्या आयुष्यातील आणि त्यांच्या जीवनातील सर्व अनुभव आणि कथा यांनी खूप जिवंतपणे येथे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. पुढे आपण पाहतो आहोत गोवर्धन पर्वताची अतिशय सुंदर आणि भव्य अशी झाकी तुम्हाला इथे दिसते. या सोन्याची द्वारका पावनधाममध्ये 2 हॉल आहेत, एक खाली आहे आणि एक वरती. तर खालच्या हॉलचे आपले पूर्ण दर्शन झालेले आहे. आपण आता मेन मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. इथे आपल्याला श्रीहरीचे दर्शन प्राप्त होते. त्या मजल्यावर असलेल्या सर्व मूर्त्यांचे आपले दर्शन झालेले आहे आणि आता आपण फर्स्ट फ्लोअरला जातो आहोत. त्याची सुरुवात इथे समुद्र मंथनापासून होते. यापुढे पण तुम्हाला सुंदर आणि भव्य अशा मूर्त्या पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका आणि माझ्यासोबत व्हिडिओला शेवटपर्यंत राहा. इथे आपण आता वरच्या मजल्यावर जातो आहोत. त्याला तुम्ही म्युझियम असं पण म्हणू शकता. इथे तुम्हाला अष्टलक्ष्मीचे दर्शन होणार आहे, सप्तऋषींचे दर्शन होणार आहे आणि त्याचप्रमाणे 4 धामाचे सुद्धा दर्शन तुम्हाला वरच्या हॉलमध्ये होणार आहे. असे म्हणतात, आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी श्री विष्णू हे नेहमी आपल्या धर्तीवर अवतार घेत असतात. असेच वेगवेगळ्या अवतारांचे दर्शन आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. असे मानले जाते श्री विष्णूचे एकूण 24 अवतार आहेत आणि हे 24 पण अवतार आपल्याला इथे झाकीच्या माध्यमातून, मूर्तीच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. हे आपलं एक भाग्यच आहे. या मंदिरामध्ये श्रीकृष्णाचा जन्म मनविला जातो. अष्टमी इथे मनविल्या जाते. दिवाळी खूप सुंदर प्रकारे ते मनवितात आणि त्याच प्रकारे होळीचा हा सण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि खूप आनंदात इथे साजरा केला जातो. द्वारकेला येणारा प्रत्येक भक्त हा द्वारका भेटला येतोच आणि द्वारका भेटला येणारा प्रत्येक भक्तगण हा ही सोन्याची द्वारका पाहायला नक्कीच येतो. कारण श्रीकृष्णावर आपल्या सगळ्यांचीच भक्ती आहे आणि आपल्या श्रीकृष्णाचे वेगवेगळे अवतार आपल्याला इथे पाहायला मिळतात.
हे त्यामागचं इथे येण्याचं कारण आहे. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल, जेव्हा पण भविष्यामध्ये तुम्ही कधी पण द्वारका किंवा बेट द्वारकेला याल, तेव्हा या सोन्याच्या द्वारकेला तुम्ही नक्कीच भेट द्या. तुम्ही स्वतः पण या आणि तुमच्या मुलांना पण नक्कीच घेऊन या. महाभारतातले युद्ध आणि त्यामधले सीन यांनी खूप उत्कृष्ट प्रमाणे येथे दर्शविण्याचा प्रयत्न केलाय. द्वारकाधीश आणि रुक्मिणी माता हे इथे विराजमान झालेले आपल्याला या मंदिरामध्ये आपण पाहू शकतो. चारधाम दशावताराच्या दर्शनाला आपण जात आहोत. चला तर मग सगळे सोबत जाऊया आणि सोबत जाता जाता मनामध्ये आपण मंत्र उच्चार करूया आणि तो म्हणजे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भव्य अशा शेषनागावर श्रीहरी हे शांतपणे आराम करत बसले आहे आणि श्री माता लक्ष्मी ही त्यांची सेवा करतात असे आपल्याला दिसते. अशा प्रकारे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नेहमीप्रमाणे तुम्ही नक्की कळवा आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा जर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भगवान श्रीकृष्णाचा आपल्यावर असाच आशीर्वादाचा हात राहू देत अशी प्रार्थना करते आणि मी इथे आजचा व्हिडिओ थांबवते. चला तर मग फ्रेंड्स, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मारत राहा भरपूर गप्पा, कारण तुम्ही पाहत आहात चॅनल गर्ल्सच्या गप्पा.